स्वच्छ पाण्याने घेऊन घ्यायचं आणि त्याला आतमध्ये वगैरे हात नाही लावायचं जास्त, कारण कसं आहे बाळाला इन्फेक्शन होतं कशाचं. चटणी म्हणता येत पण तेल मीठ लावून त्याला असं गोळा करून द्यायचा हात. तर बाळ खूप छान खायचं ते. पण आता कसं आहे नाजूक बाळ. नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर असंच आम्ही एक दिवस आड व्हिडिओ टाकत आहे. जसे शक्य झाले तसे आम्ही टाकणार. आणि इकडं आई पण आहेत. नमस्कार. तर आईने आज फळांपासून म्हणजे वेगळ्या फळापासून तुम्हाला आज प्युरी बनवून दाखवणार आहे बाळासाठी. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा की कशा प्रकारे प्युरी बनवतात काय तर, आणि बाळासाठी तुम्ही काय काय देऊ शकता काय काय नाही. आणि आम्ही असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बाळाबद्दल की आम्ही आमच्या सूरजला काय काय खाऊ घालतो काय काय नाही. तर वेगवेगळ्या फळांपासून नाही का तुम्ही डाळीपासूनही वेगवेगळं बनवू शकता. तर तसेच तुम्हाला आता व्हिडिओ बघायला मिळतील बाळाबद्दल. तर बघा आज आपल्याला वेगवेगळ्या फळांपासून प्युरी बनवून दाखवणार आहेत. तर आज आम्ही ड्रॅगन फळ घेतलेलं आहे. तर त्यापासून आम्हाला प्युरी बनवायची आहे नाही. तर मग कशा कशाची बनवू शकतो आपण. चिकूची आणखी वेगवेगळ्या बनवू शकता. पण कसं आहे कोणतं फ्रूट्स आहे कसं राहते की उकळून द्यायचं, आणि कोणतं फळ असं राहते की नाही का त्याला डायरेक्टली बनवू शकतो आपण. हां, तर मग हे शक्य झालं तसं करू शकतो. म्हणजे ड्रॅगन फळ आहे तर आपण त्याच्यापासून कशा प्रकारे बनवतात काय तर बघा आईनं घेतलेलं आहे ड्रॅगन फळ. आता त्यापासून आपल्याला मस्त पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आम्ही ते. स्वच्छ पाण्याने घेऊन घ्यायचं आणि त्याला आतमध्ये वगैरे हात नाही लावायचं जास्त, कारण कसं आहे बाळाला इन्फेक्शन होतं कशाचं पण. तर अशा प्रकारे घेतलेले आहे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे वेगवेगळे. आणि याच्यामध्ये कसं आहे हे ड्रॅगन फळ कसं असतं की याच्यामध्ये एक व्हाईट कलरमधून येतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकता आपण. करायचे हो, तर बाळाला जसं शक्य झालं तसंच बनवायचं आहे आपल्याला, कारण बाळ जसं पचवेन तसं. तर याच्यामध्ये कोणते कोणते जीवाणू असतात, म्हणजे जीवाणू नाही म्हणू शकत आपण. तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. तर जसे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे हे असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर असतं याच्यामध्ये, आणि बाळासाठी खूप पौष्टिक आहे. तर आम्ही असंच बाळासाठी व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवणार आहे बाळासाठी काय काय बनवायचे काय काय. तर बघा अशा प्रकारे झालेली प्युरी तयार करून घेतली आम्ही. आणि याच्यामध्ये कसं आहे थंड पाणी वगैरे वापरायचं नाही. जे आपण बाळाला कोमट केलेलं पाणी थंड करून वापरायचं याच्यामध्ये. आणि हे कसं आहे चाळून घ्यायचं. मेन म्हणजे कसं आहे याच्यामध्ये अशा प्रकारचे बिया राहतात ना, तर काळसर बिया राहतात, तर त्यामुळं त्याला गाळून घ्यायचं म्हणून. तर बघा अशा प्रकारे चालू आहे इकडं बनवणं प्युरी. आणि असं चाळून घ्यायचं. आणि कसं आहे आपण जर नवीन बाळाला देत असलो अशा प्रकारे चालू आहे हे प्युरी बनवणं. आणि कसं आहे बाळाला आपण जर नवीन दिलं तर ते नवीन पचायला कठीण जातं. तर त्यामुळे आपल्याला 2च चम्मच द्यायचे सुरुवातीला बाळाला. बिया आहेत तिथे. हां, तर याच्यात ती काळसर बिया झालेल्या तयार बघा. बिया नाहीत पडत हे. नाही, तर पातळच द्यायचं बाळाला, ते काही जास्त घट्ट वगैरे द्यायचं नाही. बघा किती छान झालेलं आहे प्युरी तयार. तर पहिले सुरुवातीला 2च चम्मच द्यायचं. आणि कसं बाळाला कोणत्या फळावर असं राहते की 1 वर्षानंतर चालतं आहे नाही. तर आता बरेच जण म्हणतील की 8 महिन्याचं झालेलं आहे स्वराज, म्हणून आम्ही 2 चम्मच तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॅगन फळ वेगवेगळे फळं देत असतो आम्ही रोज. हो, तर हे झालं, हे आलेलं आहे अवेलेबल आता तिथं. तर हे मेडिकलवर भेटतं. तर सर्वाला माहीत आहे ऑनलाईन पण अवेलेबल आहे सर्व इकडं. तर सर्व. आणि याच्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकताय नाही. हो, तर याच्यामध्ये टाकून द्यायचं. हो, आणि आजकाल खूप सोपं झालेलं आहे, कारण पहिलीच्या काळामध्ये कसं होतं की काहीच नव्हतं आहे नाही. हां हां, आणि लेकराला दूध द्यायचे हाती, ते लेकरू खाली सांडवायचं काही आणि खाऊ नाही घ्यायचं. आणि खूप चांगलं होतं. पहिले मातीचे घरं वगैरे होते. तर आणि पहिल्याच्या काळामध्ये हे द्यायचे नाही, ते भाकरीचा गोळा करून. हां, तर बघा मस्त भाकर द्यायची आणि त्याला चटणी म्हणता येत पण तेल मीठ लावून त्याला असं गोळा करून द्यायचा.
तर बाळ खूप छान खायचं ते. पण आता कसं आहे, नाजूक बाळ निघाले सर्व आता हेच निघाले. आता काहीच नाही खायचं. हां, तर त्यामुळंच. तर आता फळापासूनच बनवलं की पहिल्याच्या काळामध्ये हे काही अवेलेबल नव्हतं एवढं ड्रॅगन फ्रूट्स. हो, आणि पहिल्याच्या काळामध्ये कसं आहे, रासायनिक नव्हतं ना, तर त्यामुळे ते बाळाला सर्व पचून जायचं. आणि आता कसं आहे, सर्व याच्यात फवारे निघाले, तर आता नाही का पचवायला जड जातं. तर आता कसं आहे, जुलाब वगैरे लागतं बाळाला लगेच. तर त्यामुळं म्हणूनच म्हणत आहे की तुम्ही जर बाळाला प्युरी वगैरे बनवली तर 2च चम्मच द्यायची सुरुवातीला. हो, आणि तुम्हाला कसे अशीच व्हिडिओ पाहायला मिळतील बाळाबद्दल. आणि व्हिडिओला कमेंट करा तुम्ही कशाप्रकारे बनवता काय तर, आणि सबस्क्राईब करा मेन म्हणजे. आणि अशीच व्हिडिओ पाहायला मिळतील नवनवीन. ते व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.